नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, राज्यात एक दिवसाची सुट्टी आणि शासकीय दुखवटा जाहीर। तर सर्वच राजकीय पक्ष संघटनामधून हळहळ व्यक्त करत दादांसाठी व्यक्त झालाय शोक संदेश। आता बघूया सविस्तर बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती विमानतळावरती विमान लँडिंगमध्ये विमान शेतात कोसळून अपघात झालाय। या अपघातात त्यांचा मृत्यू झालाय। यावरती महाराष्ट्र शासनाने 28 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण राज्यात शासकीय सुट्टी आणि शासकीय दुखवटा जाहीर केलाय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये येत होते। हे विमान बारामती विमानतळावरती उतरत असताना लँडिंग वेळी अपघात झाला आणि विमान शेतात कोसळला। या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यावरती शोककळा पसरली आहे। या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवरती प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला। महाराष्ट्र शासनातर्फे आज शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला। संपूर्ण राज्यासाठी किंवा राष्ट्रासाठी शोक व्यक्त करण्याचा एक प्रतिकात्मक मार्ग म्हणजे शासकीय दुखवटा। शासकीय दुखवटा जाहीर केल्यानंतर राज्यात किंवा देशातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावरती फडकवण्यात आले। या कालावधीमध्ये कोणताही सरकारी कार्यक्रम घोषणा केली जाणार नाही, तसेच कोणतेही मेळावे आणि सभा घेण्यात येणार नाही, कोणतेही मनोरंजन आणि करमणुकीचे कार्यक्रम घेतले जाणार नाही, असा अध्यादेश जारी करण्यात आला। आज सकाळी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली। खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती। अजितदादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। सकाळी सुप्रियाताईंशी माझं बोलणं झालं, त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं। एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोहोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील। महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत 3 दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजे अतिशय
अतिशय मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. खरं म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील. ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे. खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते आणि अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड स्पष्ट वक्तेपणा, निर्भीड, रोखठोक बोलणारे असले तरी सुद्धा त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि त्याचा अनुभव मला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती विमानतळावरती विमान लँडिंग वेळी विमान शेतात कोसळून अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर महाराष्ट्र राज्यावरती शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर मराठवाड्यातील सर्व पक्ष संघटनातील नेत्यांनी शोक संदेश देत आपापल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दादांचं आज विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी मृत्यू झाला, खरं तर ही बातमी आताही मनाला पटत नाही. सकाळी जेव्हा न्यूज सुरू झाली त्यावेळेला वाटलं की ते आता जखमी आहेत. दादा बरे होतील. दादामध्ये एवढी हिंमत आहे, ते कोणत्याही संकटाला समोर जाण्याची ताकद त्याच्यात आहे. दादा मला वाटतं तर बरे होतील. गंभीर आहे इथपर्यंत ठीक होतं, परंतु दादा गेल्याची जेव्हा बातमी कळाली त्या टायमाला एक मोठा धक्का मलाच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, जनतेला बसलेला आहे. हा एक असा नेता होता की ज्या नेत्याकडे पाहताना किंवा त्याच्याशी बोलताना, त्यांच्याशी वागताना एक आदरयुक्त भीती वाटायची. दादा आहेत, खऱ्या अर्थानं दादा हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो. राजकारणामध्ये अनेक संकट त्यांच्यावर आली, परंतु ते कधी डगमगले नाही, कधी त्याची चिंताही केली नाही त्यांनी. मला काय करायचं, मला काय निर्णय घ्यायचा, ते बेधडकपणे घेत होते. कालच शेवटची माझी त्यांची भेट झाली. काल कॅबिनेटला ते होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माझ्या शेजारी बसलेल्या 2 सहकाऱ्यांना मी बोललोय, अरे दादाची देहबोली आज काही बरी वाटत नाही. काय माहिती आज असा हा प्रसंग घडणार होता. कालचं दादाचं दर्शन आम्हाला झालं, ते थोडा चेहऱ्यावर त्यांचा हावभाव काही बरं वाटत नव्हता. कॅबिनेटमध्ये हसून खेळून बोलणारे अजित दादा किंवा एखाद्याची फिरकी घेणारे दादा काल शांतपणे बसलेले होते. 1-2 विषयाशी ते मध्ये थोडे बोलले. बाकी दादाचं काल कॅबिनेट मधलं अस्तित्व मला वाटतं काळाचा हा महिमा असेल किंवा काळाचं त्यांना जाणीव झाली असेल की आता काय उद्याचं काय, म्हणून ते जास्त न बोलता कॅबिनेट संपल्याबरोबर गेले. अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. महाराष्ट्राचं एक खंबीर नेतृत्व त्यांनी नेहमीच
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला आणि आज त्यांचं अचानक अपघाती निधन होऊन या महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यांची कमी ही कधीच पुरी होणार नाही आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण काम करत होतो. काम करत असताना नेहमी कडक भूमिका असायची आणि निर्णय स्पष्ट असायचे. अशा या नेत्याला आज आमच्यातून जावं लागलं. अतिशय दुःखाची गोष्ट की माझ्या सावे परिवारातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना आदरांजली केला. सकाळी सकाळी महाराष्ट्राच्या मनाला सुन्न करणारी, महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयाला हलवणारी एक दुर्दैवी घटनाला ऐकावं लागली, बघावं लागली. या राज्याचे सक्षम उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब यांचा बारामती येथे विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. ही खरं तर विश्वास न बसणारी घटना आहे. कारण हा एक संघर्षशील नेतृत्व, कार्यकर्त्यावर प्रेम करणारं नेतृत्व, विकासाच्या परिवर्तनामध्ये सातत्यानं निर्णायक भूमिका, ठोस भूमिका घेणारं नेतृत्व. कालच मंत्रालयाच्या परिसरात मी त्यांची भेट घेतली होती. कॅबिनेट संपल्यानंतर त्यांना मी भेटलो आणि रत्नपूर, औरंगाबाद, संभाजीनगरच्या जिल्ह्यामधील रत्नपूर, खुलताबाद येथे भव्य छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मी विनवणी केली होती या अर्थसंकल्पनाच्या बाबतीत. त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आज ही अशी घटना ऐकायला मिळते. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री या नात्याने आमदार संजय केनेकर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि जी महाराष्ट्रावर शोककळा आणि त्यांच्या कुटुंबावर जो मोठा आघात झाला त्यांना परमेश्वर खरं तर त्यातून बाहेर काढो ही भावना व्यक्त करतो. निश्चितपणे एका चांगल्या नेत्याला महाराष्ट्र पोरका झालेला आहे. एक मिनिट दिवस गेलेला मी राजकारणात नसताना मला राजकारणात आणलं. असा माझा देव आज गेलेला आहे. आयुष्यात अशी वेळ माझ्यावर येईल असं मला वाटलं नव्हतं. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. काय माझ्याकडे शब्द नाही आहे. खूप धक्कादायक बातमी आली. माझ्या मुलांनी मुंबईवरून फोन केला. सकाळी झोपेत होतो आणि त्यांनी सांगितलं की अजित दादा इज नो मोर. झोपेतून उठतो आणि अशा प्रकारची बातमी ऐकतो तर मला विश्वास बसला नाही. मी म्हटलं कोणाच्या बाबतीत बोलतो? तो अजित दादा. मी म्हटलं अजित पवार? तो बोले हा अजित पवार प्लेन ऍक्सिडेंटमध्ये, दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. कुणाला विश्वास बसणार आहे? कुणालाही विश्वास बसू शकत नाही आहे. पण जेव्हा त्याची पुष्टी झाली तर आता आमच्याकडे काही शब्द राहिलेले नाही आहे. इतका उत्तम कार्यशील ऍडमिनिस्ट्रेटर मला असं वाटत नाही आहे की महाराष्ट्रामध्ये कोणी दुसरा असेल. अजित पवार साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे ते खूप एबल आणि एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेटर होते आणि त्यांचे कट्टर विरोधक सुद्धा हे मान्य करतील. अंग्रेजीमध्ये आपण बोलतो ना वर्कहॉलिक. ज्या माणसाला फक्त काम करण्याची सवय होती, फक्त काम काम आणि काम. सर्वांना माहित आहे अजितदादा सकाळी 6 वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत ते फक्त काम करत राहायचं आणि त्यांच्याकडे जे एक डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, टोलवा टोलवी ते कधीही करायचे नाही. काम होणार असेल तर तुमच्या तोंडात ते सांगणार हो हा हे शक्य आहे आणि नाही होणार असेल तर ते स्पष्टपणे
हे बोलणारा माणूस होता की नाही हे काम शक्य नाही आहे, हे होणार नाही, आणि जेव्हा ते म्हटलं नाही होणार तर ते नाही होणार. तर अशा प्रकारचं एक केबल ऍडमिनिस्ट्रेटर दुर्दैवी त्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी एक खूप धक्कादायकच बातमी आहे. पवार परिवारावर आता काय परिस्थिती असेल आम्ही समजू पण शकत नाही आहे, पण लाखो करोडो त्यांचे जे चाहते आहे त्यांच्यावर ही काय आज हे बातमी कळल्यानंतर काय त्यांचं रिॲक्शन असेल, आमची तर भावपूर्ण श्रद्धांजली. अजितदादा गेल्यानं मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा आहे. अजितदादांसोबत मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केलं. म्हणतो त्या काळात त्यांच्या सोबत काम करण्याचा जो अनुभव आला तो आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव आहे. आणि नंतरही अजितदादा सत्तेत असतानाही विरोधी पक्षनेता म्हणून ज्या वेळेस त्यांच्याकडे वेगवेगळ्या कामानिमित्ताने गेलं कधीही कोणताही आक्रोश त्यांच्यावर टीका टिप्पणी करूनही न ठेवता जनतेचं काम अतिशय मनापासून करणारे अजितदादा एक मोठं नुकसान संपूर्ण महाराष्ट्राचं झालं. एक नियोजनात पक्का असणारा माणूस, सुस्पष्ट बोलणारा माणूस, निर्भीडपणे बोलणारा माणूस. नाहीतर राजकारणामध्ये बरेच लोक गोड 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 आणि गोल 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 बोलत असतात. दादा गोड आणि गोल या भानगडींना न पडता स्पष्टपणे ज्या भूमिका त्या मांडत राहत आलेले, मला वाटतं असा नेता या महाराष्ट्राला यानंतर मिळणे नाही. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान ॲक्सिडेंटमुळं जे दुर्दैवी निधन झालं ह्या वृत्त कळाल्यानंतर मनाला अतिशय दुःख होतोय. माझ्या एकट्याचा नाही, पुऱ्या राज्याच्या तमाम जनतेला तो दुःख आहे. अनेक वेळेस मी त्यांना सभागृहामध्ये काम करताना पाहिलं, मंत्रालयामध्ये काम करताना पाहिलं आणि गेल्या 30 वर्षापासून सातत्याने मी त्यांना बघतोय. काही एक संवेदनशील, कर्तृत्ववान, समाजासाठी समर्पित केलेला पूर्ण त्यांचं आयुष्य, हे सर्व कार्य विचारात घेता समाजप्रती असलेला त्यांची बांधिलकी, सुदैवाने माझा आणि त्यांचा अनेक वेळेस संबंध आला, संपर्क आला. परंतु अशा या कठीण प्रसंगीमध्ये त्यांच्या कुटुंबियावर हा जो घात झाला, हा जो अपघात झाला, त्यामुळे त्यांची ईश्वर अल्लाह भगवान अजितदादांच्या, पवार यांच्या, मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, माझ्या सिल्लोड सोयगाव तालुक्याचा आमदार या नात्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि ईश्वर अल्लाह भगवानला विनंती करेल का त्यांच्या परिवाराला हे जे दुःख झालं ते दुःख पेलण्याची शक्ती देव. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 808-777-1808. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम. चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी. और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड. सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे. गलत. ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं. क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं. ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं. लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं. स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो टेंशन. इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन.
अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि स्मार्ट सिटी कार्यालयाला बिदर मनपा शिष्टमंडळाकडून भेट देऊन घंटागाड्यांचं रूट मॅपिंग आणि कर वसुली प्रणालीची पाहणी करण्यात आली आहे। यावेळी बिदर मनपा प्रशासक मुकुल जैन यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या मॉडेलचं कौतुक करण्यात आलं आहे। स्वच्छ भारत मिशन 2.0 अंतर्गत क्षमता बांधणी कार्यक्रमासाठी कर्नाटक राज्यातील बिदर महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट दिली। या प्रसंगी बिदरचे महापालिका आयुक्त मुकुल जैन यांनी छत्रपती संभाजीनगरचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची भेट घेतली। यावेळी जी श्रीकांत यांनी बिदरच्या आयुक्तांना शहराच्या विकास कामांचं आणि प्रशासकीय नियोजनांचं धडे दिले। स्मार्ट सिटीचे डेप्युटी सीईओ रवींद्र जोगदंड यांनी मान्यवरांचं स्वागत केलं। या दौऱ्यात बिदरच्या शिष्टमंडळाने प्रामुख्याने शहरातील घंटागाड्यांचे रूट मॅपिंग आणि त्यांचं नियंत्रण कक्षातून केलं जाणारं मॉनिटरिंग याबद्दल विशेष रस दाखवला। नागरिकांना स्वतःच्या भागातील घंटागाडी ट्रॅक करता यावी यासाठी विकसित केलेल्या माझा स्वच्छता साथी या ॲपची कार्यप्रणाली यावेळी समजावून सांगण्यात आली। स्वच्छतेसोबतच शिष्टमंडळाने महापालिकेच्या महसूल वाढीसाठी राबवल्या जाणाऱ्या पाणीपट्टी आणि मालमत्ता कर संकलन मॉड्यूलची सखोल माहिती घेतली। कर वसुलीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि वेग कसा आणला जातो याचंही सादरीकरण यावेळी करण्यात आलं। यावेळी स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक फैज अली, नोमान खान आणि मीडिया अनालिटिक्स अर्पिता शरद यांनी स्मार्ट सिटीच्या तांत्रिक प्रकल्पांची माहिती दिली। तसेच स्वच्छ भारत मिशनचे शहर समन्वयक चेतन वाघ आणि किरण जाधव यांनी स्वच्छता मोहिमेतील बारकावे आणि क्षेत्रीय स्तरावरील कामकाजाचं स्वरूप स्पष्ट केलं। तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरी सेवा आणि कर वसुली अधिक प्रभावी कशी करता येते हे या दौऱ्यातून बिदरच्या टीमने समजावून घेतलं। खुलताबाद तालुक्यात भाजपने सर्वच्या सर्व 9 जागा म्हणजे 3 जिल्हा परिषद गट व 6 पंचायत समिती गण स्वतःकडे ठेवल्याने संतापलेल्या शिंदे सेनेने अखेर बंडखोरीचं निशाण फडकावलंय। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे सेनेच्या उमेदवारांनी खुलताबादेत माघार न घेता अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतलाय। सुरुवातीला सांगायचं ठरलं तर या तालुक्यात जेव्हापासून शिवसेना जन्माला आली तेव्हापासून शिवसेना सतत धनुष्यबाण निशाणीवर इथं लढत आलेली, परंतु दुर्दैवी गोष्ट अशी ही शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीत शिवसेनेला एकही जागा सोडण्यात आली नाही। ते सर्व याची सगळ्या शिवसैनिकाला एक शल्य आहे आणि मनात दुःख बी आहे, परंतु आम्ही नाराज न होता एक गदाना गटात 3 जागा मैत्रीपूर्ण आम्ही लढत आहोत। आमचे एक तरुणी आहेत, त्या इंजिनियर आहे विद्याताई ज्ञानेश्वर जाधव, त्या जिल्हा परिषद लढत आहे, त्यांना कब्बशी निशाणी मिळालेली आहे। दुसरी गदाना गटात वनिताताई निखिल चव्हाण यांना छताचा पंख मिळाला आहे। तिसरी सविताताई अतुल चव्हाण ताजनापूर गणात यांनाही छताचा पंख मिळाला आहे। तिसरे आमचे तरुण तडफदार तालुका प्रमुख विशाल खोसरे गल्लेबोरगावचे विद्यमान सरपंच आहे, त्यांच्या पत्नीलाही छताचा पंख मिळाला आहे। आम्हाला तेवढा अधिकार आहे, मी गेल्या 33 वर्षापासून या शिवसेना पक्षात काम करतो एकनिष्ठपणे, तर तेवढा मला अधिकार आहे। मी त्याला सांगन संपूर्ण नेत्याचे फोटो राहील, शिंदे आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे फोटो राहतील, माननीय पालकमंत्री साहेब यांचे फोटो असतील, लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब यांचे फोटो असतील, माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे फोटो असतील, तसेच युवा नेते संतोषजी माने साहेब असतील, युवा नेत्या हर्षदाताई शिरसाट असतील, आमचे सर्व यंग जनरेशन आहे। आम्ही तरुणांना पुढे केलेलं आहे। आम्हाला या तालुक्यात शिवसेना जिवंत ठेवायची आहे, तरुणांना संधी द्यायची आहे आणि निश्चितपणे आम्ही तरुणांना, जे तरुण नेते आहेत युवा नेते, त्यांना या युवाच्या प्रचाराला बोलू आणि निवडून येऊ एवढी आम्हाला खात्री आहे। रणनीती कशी राहील? जिंकण्याची, निवडून येण्याची। एकाच वेळी प्रचाराला कोणी तुमचे
येतील. नाही ज्येष्ठ नेते आले तर युवा नेते येतील. काय व्हायचं नाही. तुमची तो युती मैत्रीपूर्ण शक्य आहे का? आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहोत ना. तुला कसं काय बोलते? मैत्रीपूर्ण लढता येतं ना. आम्हाला एवढा एक न्याय पाहिजे. एका गटात आम्ही लढतोय आणि एक 3 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद लढतो. आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहोत. विकासाची रणनीती ऍक्च्युली आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं महाराष्ट्राला जे झुंजारपणे काम करतात हे सर्व जनतेला माहिती आहे. लाडक्या बहिणीचं काम, लाडक्या बहिणीसाठी त्यांनी जे योगदान दिले ते सर्व लाडक्या बहिणीला माहिती आहे. शेतकऱ्यासाठी ते काम करतात. दुसरं ते आशाताई असो, अंगणवाडी ताई असो, सखी ग्राम सखी ताई असो, पोलीस पाटील असो, रोजगार सेवक असो, सर्वांना ही जी गावाची सेवा करतात त्यांना सर्वांना आदरणीय शिंदे साहेबांनी मोठ्या प्रमाणात मानधन वाढवून दिलेलं आहे. आणि हे यंग जनरेशन घेऊन तरुणाईला पुढे करून आम्हाला शिवसेनेत काम करायचं आहे, त्यांना संधी द्यायची आहे. जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आणि बार्बेरियन बॉडी बिल्डर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिस्टर बार्बेरियन 2026 मराठवाडा श्री शरीर सौष्ठव बॉडी बिल्डिंग मेन फिजिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या स्पर्धेनंतर आमदार संजय केनेकर, मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण नुकतंच संपन्न झालंय. जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आणि बार्बेरियन बॉडी बिल्डर असोसिएशन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मिस्टर बार्बेरियन 2026 मराठवाडा श्री शरीर सौष्ठव अर्थात बॉडी बिल्डिंग मेन फिजिक्स चॅम्पियनशिप या स्पर्धेचं आयोजन मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे आफताब शेख संचालक बार्बेरियन जिम यांच्या वतीने करण्यात आलं होतं. ही स्पर्धा विविध वजन गटात खेळवण्यात आली आहे. तर स्पर्धेसाठी ट्रायका एनर्जी ड्रिंक, क्लीन अँड ग्रीन एलोरा हेरिटेज रिसॉर्ट, स्टार चिकन, GII टेक इन्फ्रा, करिश्मा आणि IK इंडस्ट्रीज हे प्रायोजक होते. स्पर्धेसाठी रोख बक्षिसे आणि ट्रॉफी मेडल स्वरूपात करण्यात आलं होतं. 0 ते 55 किलो वजन गटामध्ये जालना येथील रवी ढगे प्रथम, नांदेड येथील आकाश थोर द्वितीय, छत्रपती संभाजीनगरचा शुभम सुके तृतीय, नांदेड येथील जयदीप सोनकांबळे चतुर्थ, तर जालना येथील मनीष चौधरी हा 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला. 55 ते 60 किलो वजन गटात साईनाथ कोरडे प्रथम, तर सूरज शिंदे द्वितीय, कार्तिक रोटेकर तृतीय, सय्यद आमीन चौथा आणि गणेश ढगे 5व्या क्रमांकावरती विजयी झाला. 61 ते 65 किलो वजन गटात राज खांडेकर प्रथम, अली बिलाल द्वितीय, गणेश गाडेकर तृतीय, मनीष रमेश चतुर्थ आणि आसिफ खान हा 5व्या क्रमांकावरती विजयी ठरला. 65 ते 70 वजन किलो गटात आमिर खान प्रथम, सुनील शिंदे द्वितीय, अविनाश गडकरी तृतीय, युवराज बागडे चतुर्थ आणि मीर इस्तियाक अली हा 5व्या क्रमांकावरती विजयी ठरला. 70 ते 75 किलो वजन गटामध्ये शेख अरबाज प्रथम, वैभव चव्हाण द्वितीय, रोहित गायकवाड तृतीय, सामतर कुरेशी चतुर्थ आणि ऑफिस शेख 5व्या क्रमांकावरती विजयी ठरला. तर 75 ते 80 किलो वजन गटामध्ये मोहम्मद मोइनुद्दीन प्रथम, मयूर जावळे द्वितीय, मोमीन फारुकी तृतीय, इरफान पटेल चतुर्थ आणि रिजवान खान 5व्या क्रमांकावरती विजयी झाला. मेन फिजिक 2026 या प्रकारामध्ये आमिर खान प्रथम, मोनिश चौधरी द्वितीय, रवी ढगे तृतीय, शेख लोमान चतुर्थ आणि अल्ताफ पाशा 5व्या क्रमांकावरती विजयी ठरले. तर दुसऱ्या गटामध्ये शेख अरबाज प्रथम, अली बिलार द्वितीय, गणेश गाडेकर तृतीय, झैन मलिक चतुर्थ आणि मीर एशतियाक अली यांनी 5व्या क्रमांकावरती विजय पटकावला. यामध्ये टायटल प्राइज 25,000 रुपये रोख, रनर अप प्राइज 11,000 रुपये रोख आणि मेन फिजिक प्राइज 11,000 रुपये रोख, बेस्ट मस्क्युलर टायटल प्राइज 7,000 रुपये रोख, याबरोबरच ग्रुप प्राइज 5,000, 4,000, 3,000, 2,000 आणि 1,000 रुपये रोख प्रत्येकी ग्रुपसाठी. तर मेन फिजिक 2 ग्रुप बक्षिसांमध्ये 5,000, 4,000, 3,000, 2,000 आणि 1,000 रुपये रोख प्रत्येक ग्रुपसाठी अशा बक्षिसांचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धा प्रकारात रोख बक्षीस ठेवण्यात आलं होतं. स्पर्धेचं बक्षीस वितरण भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केनेकर आणि मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह नगरसेवक ओसामा कदीर मौलाना, नगरसेवक नवीन ओबेरॉय, नगरसेवक जावेद कुरेशी, नगरसेवक समीर साजिद बिल्डर, नगरसेवक बाबा बिल्डर, नगरसेवक साबेर भाई, नगरसेवक अमित भुईगळ, नगरसेवक अब्दुल्ला बिन हिलाबी, नगरसेवक अफसर खान, नगरसेवक मीर वाजेद अली, माजी नगरसेवक पुरुषोत्तम ठाकूर, शिवसेना उभाटाचे शहर अध्यक्ष डॉक्टर शोएब हाशमी, युवा नेते हर्षवर्धन केनेकर, आर्किटेक्ट हरीश सिद्दीकी, ॲडव्होकेट खिजर पटेल, माजी नगरसेवक इलियास किरमाणी आदींच्या हस्ते करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, राज्यात 1 दिवसाची सुट्टी आणि शासकीय दुखवटा जाहीर.
तर सर्वच राजकीय पक्ष संघटनामधून हळहळ व्यक्त करत दादांसाठी व्यक्त झालाय शोक संदेश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.